ओम नमः शिवाय. नमस्कार. नमः पार्वती पते. महादेवा शंभो शंकरा. आत्ता खूप जवळून हरणं बघायचा योग आला. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत अरुणाचलेश्वर किंवा तिरुवण्णामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या पर्वताच्या परिक्रमेसाठी. 14 किलोमीटरचा परिक्रमेचा मार्ग आहे आणि त्याला इथे गिरीवलयम म्हणतात. गिरी म्हणजे पर्वत, वलयम म्हणजे प्रदक्षिणा घालणे. सो आपण त्याला जाणार आहोत. आत्ता वाजले आहेत सकाळचे 4:30 आणि आपण आता रूममधून निघतोय. जवळजवळ 14 किलोमीटरचा हा पूर्ण मार्ग आहे आणि जवळपास 4 ते 5 तास घेतात. सो ऑल सेट फॉर टुडे. आपल्याकडे घड्याळ घातली आहे, टोपी आहे, ऊन वगैरे लागलं तर काही त्रास नको. आणि काल जी चूक केली मी ती सुधारली. पाणी बॉटल टू बी हायड्रेटेड. चला तर मग निघूया आणि एक्सप्लोर करूया गिरीवलयम. पुढे पुढे कसं कसं काय काय होत जातं ते सर्व आपण गोष्टी बघत जाऊ. बरेचसे लोक गिरीवलयमसाठी जात आहेत. मोस्टली लोक बिना पायात चप्पल वगैरे घालता जाणं पसंत करतात. आपण आपल्याला ते होणार नाही शक्य बिना चपलेच हे करणं. आपण चप्पल घालून करतोय. समोर बघू शकतात लोक, बरेच लोक निघाले आहेत अनवाणी पायाने. भाविकांची श्रद्धा आहे की ह्या पर्वताच्या प्रदक्षिणा मारल्याने सर्व पापांचं क्षालन होतं. बस स्टँडवरून निघालोय आपण आता. फुल एनर्जी आहे, छान वाटतं. माझ्या वॉचनी ऑटोमॅटिक चालू केले. चालताना बघून वॉक करतोय का काय करतोय ते स्टेप्स काउंट करायला. म्हणजे ते ऑटोमॅटिकच तुम्ही एखादी एक्सरसाइज वगैरे करत असाल तर ते सुरू होतं. जे स्मार्ट वॉच वापरतात त्यांना माहिती आहे ही गोष्ट. थोडं चाललं की लगेच ते विचारतो तुम्ही काय करताय, वॉक करताय, रन करताय, सायकल करताय. सिलेक्ट केलं मी वॉकिंगचं. आता 4-5 तास तरी काही बंद करत नाही मी. जेवढे होतील तेवढ्या स्टेप्स बघूया. चल. गिरीवलयम सारखीच अजूनही एक प्रदक्षिणा आपल्याकडे खूप फेमस आहे. सर्वांना माहिती असेल, त्यांच्यासाठी माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. गिरनार प्रदक्षिणा. गिरनार पर्वताला उजवीकडे ठेवून त्याच्या भोवताली प्रदक्षिणा बरेच भक्तगण करतात. ही फक्त कार्तिक महिन्यामध्ये एकादशी ते पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच करता येते. यावर्षी पावसामुळे तेही बंद होतं, पण याच काळामध्ये ती करता येते. पुढे पूर्ण वर्षभरामध्ये तो पूर्ण जंगलाचा भाग असल्यामुळे तो मार्ग बंद ठेवण्यात येतो. गिरनार प्रदक्षिणेचा मार्ग दिसते का इथे? राजा गोपुरम दर्शन वे, राजा गोपुरम गिरीवलम वे. तिथून आपल्याला जायचंय त्या मार्गाने. ओके चला. हे आहे गोपूर.
आणि हे जे आहे इकडचं उजव्या बाजूचं राजा गोपुरम, इथूनच प्रदक्षिणेला सुरुवात करतात. करू असं म्हणतात की हे खूप जागृत देवस्थान आहे. सकाळी सकाळी पण इथं खूप गर्दी आहे लोकांची दर्शनासाठी. गिरीप्रदक्षिणेसाठी तर आहेच आहे, पण त्याबरोबरच दर्शनासाठी खूप गर्दी आहे. समजा की तिरुपतीपेक्षा जास्त गर्दी इथं आहे लोकांची या भागामध्ये. हे सगळे गोपुराचा खूप सुंदर, अतिशय सुंदर व्ह्यू. नारळ फोडून सुरुवात करतात सगळेजण. नारळ फोडून त्याला आरती घेऊया. आपण आरती घेऊया पुढे जाऊ. आपण निघालोय दीपक प्रज्वलन वगैरे दीपदर्शन घेऊन प्रार्थना केली की जेव्हा तुझ्या आशीर्वादाने सुरू करतो प्रदर्शन सोबत आहेच आमच्या काळजी. म्हणजे जसं रिच्युअल आहे की पहिले नारळ वगैरे फोडतात तिथे आणि मग दीप प्रज्वलन करून मग पुढे जातात. आपण पहिल्या टप्प्यावरती आलोय. इंद्रलिंगम असे 8 आहेत अष्टदिशांना. इंद्र, यम, निरुक्त, वायू, अग्नी, ईशान्य असे 8 दिशांना 8 लिंग आहेत. इथं टाकतो माहिती पूर्ण 8 याची. आमच्याकडे सर्व मंदिराचं दर्शन घ्यावं. दक्षिणामध्ये प्रदक्षिणेतलं पहिलं झालं इंद्रलिंग. चप्पल घालून पुढे जाऊया. काही लोक रिक्षा ऑटोने पण ते प्रदक्षिणा पूर्ण करतात. ते रोड पण असे आहेत अवेलेबल, पण काही जण करतात पायी पायी. पण पायी पायीच करूया. हर महादेव. मार्गे हळूहळू चाला, मुखाने हर हर महादेव बोला. सकाळी सकाळी छान मंत्रोच्चार ऐकायला येतात. आता आपण अग्निलिंगम जवळ आलेलो आहे. बघू शकता इथे मॅपवरती दिलेले पूर्ण. हे आहेत 8 लिंग 8 दिशांना. पण सुरुवात केली इंद्रलिंगम पासून. आता आपण आलोय
अग्निलिंगमला. अग्निलिंगमच्या पुढे यमलिंगम, यमलिंगमच्या पुढे निरुतिलिंगम, पुढे वरुणलिंगम, वायुलिंगम, कुबेरलिंगम, ईशान्यलिंगम आणि नंतर मेन टेम्पलच्या आपण तिथे पोचणार आहे. सो 8 लिंग जे आहेत विविध देवतांचे श्रीच्या निगडीत सर्वांचे दर्शन करून आपण हे प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करणार आहोत. हळूहळू चाला मुखाने महादेव बोला, आधी हळूहळू चाला मुखाने महादेव बोला, हर हर महादेव, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. अग्निलिंगम ह्या बाजूला आहे. दर्शन घेऊन घरामध्ये बघितलं मी आता जवळजवळ 1 तास झाला आपण सलग चालतो. स्टेप्स काउंट दाखवत नाही इथे, ते दाखवत आहे. हा 5000 स्टेप झाले. ओम नमः शिवाय. नमस्कार, नमः पार्वतीपते, महादेवा शंभो शंकरा. ओम नमः शिवाय. ओम नमस्कार. काही लोक भेटले मला आता इथे जॉगिंग करताना, थोडासा व्हिडिओ करून घेतला. तर आपण बघितलं यमलिंगम, अजून 2 किलोमीटर आहे इथे पाहिजे. चालूया. टाइम फॉर कॉफी ब्रेक. जसं जसं थोडासा जंगल एरिया जवळ येतोय, डोंगर एरिया, तशी तशी थोडीशी थंडी जाणवतीये, बारीक एकदम हलकी हलकी. आणि मी स्वेटर वगैरे थर्मल वगैरे काही घेतले नाही आहेत, कारण मला माहिती आहे अर्धा रस्त्याच्या वर गेल्यानंतर गरमी व्हायला चालू होईल, कारण सूर्य डोक्यावर येईल. त्या गरमीमध्ये ते स्वेटर घालून चला, थर्मल घालून चला, ते काढून दिलं तरी हातात घेऊन चला, खूप त्रासदायक आहे ते. त्यापेक्षा थोडीफार थंडी मी सहन करू शकतो. आपण यमलिंगमच्या तिथे आलेलो आहे. जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आतमधले व्हिडिओज नाही घेता येणार, पण बाहेरचे ते घेऊ शकतो आपण. यमलिंगमचं दर्शन झालं. छान महादेवाची पिंड आहे आतमध्ये. दर्शन घेऊन आपण पुढे निघूया. हर महादेव. थोडस जंगल एरिया सुरू होतोय, आपण दाखवतो. हा इकडे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा माईक वरती हे चालू आहे, ज्याने चालण्याची अजून जास्त प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. प्रेरणा काय, ऊर्जा मिळते. आता त्याच्या पुढे लिंगम जे 1.6 किलोमीटर लांब आहे इथून. आय थिंक इथून आपण मेन रोड सोडून जंगलातल्या रस्त्याला लागतोय. त्यांचा बोर्ड दाखवलाय साईडचा. माहित नाही मला गेल्यावरती काही चांगला रस्ता आहे का, जंगलातला रस्ता आहे. रस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची, टॉयलेट बाथरूमची सगळी सोय आहे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. लोकही भरपूर आहेत, त्यामुळे असं भीती वाटत आहे कारण नाही. आधी मला वाटलं थोडीशी भीती की लोक नसतील तर काय करू, मी एकट्या असं जाऊ, काही करू. पण दिसत आहेत लोक भरपूर इथे,
त्यामुळे सेफ्टी चेक. सुंदर साईड दिसली. दोन हरणं इथं आलेत सवय. ही नाही तर एक कळप आहे हरणाचा. इकडे मागेही एक कळप आहे छान हरणांचा. इथे मी 2 जणांशी डिस्कस करत होतो. त्यांनी मला सांगितलं प्रदक्षिणा करताना म्हणे आपण जे नॉर्मल साधे लोक आहेत त्यांनी नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं. उजवी बाजू जी आहे ती सिद्धयोगी किंवा साधुमुनी जे प्रदक्षिणा करतात त्यांच्यासाठी आहे. आणि इथे क्लिअर फरक दिसतोय. पुढे बघू शकता की लोक जात आहेत आणि त्या बाजूला एक साधुमुनी प्रदक्षिणा करतात उजव्या बाजूने. त्यामुळे तुम्ही जर इथं येत असाल दर्शनासाठी तर ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे अजून आतमध्ये हरणांचे कळप आहेत. दिसला ग्लिम्स. फर्स्ट टाइम असं इतकं जवळून हरणं पाहतोय जंगलात खेळताना. आत्ता खूप जवळून हरणं बघायचा योग आला. हात नाही लावला मी, पण फोटो छान काढले. घाबरला नाही. फोटो बघताय स्क्रीनवरती. सुंदर. पण आता आलं निवृत्ती लिंगाजवळ. नैऋत्य लिंगाजवळ. नैऋत्य निरुधी लिहितात. निरुधी मराठीमध्ये ते नैऋत्य आहे. त्या दिशेची रक्षक देवता नैऋत्य दिशे नैऋत्य नमः असं पूजेमध्ये म्हणतो. नैऋत्य दिशेमधलं शिवलिंग बघा. आले आपण आता इथे. जसं जसं दिवस उजाडतोय तसं तसं गर्दी वाढते. आणि रिफ्रेशमेंटच्या संधी पण वाढतात. इथे चहा, लिंबू सरबत वगैरे भरपूर काही अवेलेबल आहे. त्यांना इच्छा असेल ते घेऊ शकतो. इथे सुंदर एंट्रन्स आहे. आतापर्यंत आपण 4 दिशांचे हे कव्हर केले. असं आपण आता म्हणू शकतो की आपण 50% मार्ग पूर्ण केलेला आहे. तब्बल 2 तासामध्ये. पुढच्याला किती वेळ लागतो बघू आपण आता. पण पूर्ण तर केलं आपण 50%. पण आपलं इंद्रलिंगम झालं, अग्निलिंगम झालं, यमलिंगम झालं आणि निरुत्तलिंगम झालं. सो हे 4 झालेत आपले इथे. 4 झालेत. 4 बाकी आहेत 4 दिवसांचे. सो
खाली पूर्वेपासून आपण सुरू केलं. पूर्व इंद्राची दिशा, अग्नीची दिशा, यमाची दिशा दक्षिण, नंतर नैऋत्य, आता पश्चिम दिशेला आपण जाणार आहे. पश्चिम दिशेच्या लिंगाचं ते पण दर्शन घेणार आहे. सर्व दिशांचं वंदन, श्री शंकराचं वंदन.